नमस्कार. नमस्कार. मी आणि चिन्मय इकडे आलोय. आज एक विशेष अशी घडणारी घटना आहे. ती काय आहे मी तुम्हाला आता सांगणार आहे. शुक्र आणि शनी एकमेकांच्या जवळ आहेत आणि ते आकाशामध्ये आता एकदम पॉवरफुल दिसत आहेत. त्याच्यानंतर पूर्वेला गुरु आणि चंद्राची युती आहे आणि शुक्र आणि शनी हे जे दोन आता पश्चिमेला जे दिसत आहेत आकाशामध्ये ते त्यांच्या मधून ISS म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन जाणार आहे आणि त्याचा व्हिडिओ करण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. आज आता आकाशात कोण कोण दिसतंय ते मी तुम्हाला आता दाखवते. ही पूर्व दिशा आहे. गुरु आणि चंद्राची ही आता युती आहे. तसं म्हणलं तर ही अजून उद्या ही युती अजून जास्त चांगली होईल. आता आपण पश्चिमेचं आकाश बघतोय. समोर दिसणारा जो ग्रह आहे हा शुक्र आहे. हा सूर्यापासून दुसरा ग्रह आहे. पहिला सूर्य, त्याच्यानंतर बुध आणि त्याच्यानंतर शुक्र आणि शुक्रानंतर पृथ्वी. तर खूप मोठा ग्रह नाहीये पण तरी सुद्धा तो खूप पॉवरफुल दिसतो. कारण त्याच्या वरच्या बाजूला जो दिसतोय तो शनी आहे. हा जो दिसतोय हा शनी आहे. हा शनी आहे आणि हा खालचा आहे हा शुक्र आहे. शुक्र आणि शनी ह्या दोघांची ही युती आहे आणि ह्या दोघांच्या मधून इथून कुठून तरी हे ISS म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन ते जाणार आहे. आणि सॅटेलाइट्स जे असतात नेहमी आकाशामध्ये ते नेहमी उत्तर दक्षिण असे फिरतात. आमच्याकडे आम्ही त्याला चालती चांदणी म्हणतो कारण त्याचा प्रकाश अतिशय मंद असतो. म्हणजे लुकलुकत नाहीत, ते ग्रहासारखे दिसतात. जसे तारे लुकलुकतात आणि ग्रह लुकलुकत नाहीत तसे असे स्टेडी ते जातात आणि एका विशिष्ट पॉइंटला गेल्यानंतर ते दिसेनासे होतात. तर ह्याचं कारण असं आहे की ती पृथ्वीच्या सावलीत जातात आणि त्याच्यामुळे ती दिसत नाहीत. ही इकडे ही जी दिसतीये ही ISS आहे. स्काय लॅब आहे आणि ती आता शुक्राच्या अगदी जवळून चालली. वाव, सुंदर. आता ती हळूहळू डीम झाली आहे. येस, बाय बाय. तर मंडळी, आपले वृंदावन पेजचे फॉलोअर मंदार मोडक ह्यांनी मेसेज ठेवला होता वृंदावनच्या पेजवरती आणि त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना आम्हाला हे एन्जॉय करता आलं आणि तुमच्यापर्यंत हे सगळं घटना पोहोचवता आली. धन्यवाद मंदारजी. आजचं आकाश खरंच खूप विशेष आहे. आज आकाशामध्ये शुक्र, शनी, मागे वरती गुरु दिसतोय, चंद्र आणि आत्ता मंगळ उगवतोय. तर आणि आज आपल्याला